नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये अखेरकार जीवा आणि नंदिनीचं लग्न होतं. आणि तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये फक्त जीवा आणि नंदिनीचं लग्नाची विधी आणि पूर्ण सीन दाखवलेला आहे आणि त्यातच एपिसोड संपतो पण. कारण लग्न करणं त्या दोघांना हे खूपच दुःखदायी आणि त्रासदायक होतं. कारण ते दोघंही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत होते. कुठे ना कुठे नंदिनी पार्थची स्वप्न बघत होती. तिचा होणारा जोडीदार तिने पार्थलाच मानलं होतं कारण लग्न ठरलं होतं. त्यामुळे पार्थच्या आणि तिच्या आठवणी ती तिला खूप त्रास देत होत्या. तर दुसरीकडे जीवा तर अजूनच खूप दुखावला गेला होता, जेव्हा आपली होणारी बायको किंवा आपण ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो, त्या व्यक्तीच्या गळ्यात दुसऱ्या पुरुषाच्या नावाचं मंगळसूत्र बघून अ, जीवा खूप जास्ती हादरून गेलेला आहे आणि त्याला खूप त्रास होतो या गोष्टीचा, की काव्याने त्याच्या त्यांच्या प्रेमासाठी तिने आवाज नाही उठवला, तिने लोकांना सांगितलं नाही आणि तिच्या प्रेमाचा, जीवा आणि काव्या या दोघांच्या प्रेमाचा तिने खून केला आणि दुसऱ्याची बायको बनली. त्यामुळे जीवा खूप दुखावलेला आहे आणि वर्स्ट पार्ट आहे, की जीवाची ती आता वहिनी झालेली आहे. म्हणजे त्याच घरात ते राहणार आहेत. त्यामुळे आता हे खूप जास्ती वर्स्ट आहे. त्यातच नंदिनीचा होणारा अपमान जीवाला सहन नव्हता होत आणि त्यामुळे जीवाने नंदिनीशी लग्न करण्यास तयारी दाखवली आणि आजच्या एपिसोडमध्ये बेसिकली त्या दोघांचं लग्न दाखवलेलं आहे. जेव्हा प्रत्येक सप्तपदी घेताना प्रत्येक फेऱ्यामध्ये नंदिनी आणि जीवा काव्या आणि पार्थला त्यांचा विचार करत असतात. त्यांच्या आठवणीमध्ये गुंतलेले असतात. परंतु तरीही नाईलाजाने एकमेकांशी ते लग्न करतात. ठाम होऊन, स्ट्रॉंग होऊन ते एकमेकांशी लग्न करतात. आपले अश्रू पुसून. त्यामुळे ते खूप जास्ती त्रासदायक आहे बघणंसुद्धा. परंतु फायनली त्या दोघांचं लग्न होतं. तर दुसरीकडे आपल्याला दाखवलेलं आहे, की पार्थ काव्याला दवाखान्यात घेऊन गेलेला आहे, कारण काव्या बेशुद्ध पडलेली आहे. आणि तिथे आत्या येऊन पोहोचते पार्थची आणि ती म्हणते, की "काव्या ठीक तर आहे?" पार्थ म्हणतो, की "हां, आता डिस्चार्ज देतील डॉक्टर. ठीक आहे, डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली." तर आत्या म्हणते, की "आता तू गावाला वापस नको जाऊया. आपण इथूनच डायरेक्ट मुंबईला निघूया." पार्थ म्हणतो, "पण नंदिनी ते ठीक आहेत ना सगळं? तिथलं काय सगळं ठीक आहे ना?" तर आत्या त्याला खोटं बोलते, कारण आत्याला पण माहीत आहे, की आता जीवानी नंदिनीसाठी लग्नाला होकार दिलेला आहे. परंतु आत्या ते पार्थला सांगत नाही आणि ती म्हणते, की "हां, तिकडे सगळं ठीक झालेलं आहे आणि आता ते सगळे मुंबईसाठी निघाले सुद्धा." त्यामुळे ती पार्थ आणि काव्याला घेऊन इकडे मुंबईला निघण्याची तयारी करते. तर दुसरीकडे इकडे यांचं लग्न होतं. गावकरी पण आता समाधानी आणि खुश आहेत, की कुठलीही मुलगी बिना लग्नाची त्या गावातून नाही गेलेली आहे. त्यामुळे ते पण समाधानी आणि सुखी आहेत, की जीवानी लग्नाला होकार दिला आणि फायनली नंदिनीचं लग्न झालेलं आहे. तर जसं या मागच्या दिवसांमध्ये गावकऱ्यांचे रूल्स आणि नियम हे एवढं दाखवलेलं आहे, की जे लोकं जे जास्ती गावी जात नाही, ते पण गावी जायला घाबरतील. कारण असे जर नियम दाखवलेले आहे आणि असंही कोणाचं लग्न कोणासोबतही लावून देणं गावाच्या प्रतिष्ठेसाठी, असं जर शहरी लोकांनी बघितलं, तर ते गावाला जाण्यासाठी घाबरतीलच. असो, एपिसोड इथेच संपतो. त्यांचं लग्न होतं आणि अपकमिंग एपिसोडमध्ये आपण बघतो, की काव्या आणि पार्थ मुंबईच्या घरी आलेले आहेत, पार्थच्या घरी आलेले आहेत आणि अ, आत्या जेव्हा रम्याला विचारते, रम्या खूप खुश होते. जोरजोराने हसते, की पार्थचं लग्न नंदिनीसोबत नाही काव्यासोबत झालेलं आहे. हे सगळं ऐकून अ, रम्या तिच्या आईला म्हणते, की एका रीतीने चांगलंच झालं. त्या पार्थचं लग्न नंदिनीसोबत नाही झालं, परंतु ती नंदिनी याच घरात राहणार आहे. आता हे किती त्रासदायक असणार त्या दोघांना आणि स्पेशली पार्थला, की एकाच घरात राहूनही तो नंदिनीशी कसा डील करेल, कारण त्याचं लग्न तर आता काव्याशी झालेलं आहे आणि हे सगळं रम्याला खूप जास्ती इंटरेस्टिंग वाटतं. आणि ती स्वतः पार्थच्या बायकोचं म्हणजे काव्याचं वेलकम करायला खाली येते दारावर. तर दुसरीकडे आत्या पण काव्याला टॉन्ट देते, की आता गृहप्रवेश कर, परंतु खरं पाहता इथे तर नंदिनी असायला पाहिजे होती वगैरे, वगैरे. काव्याला ते सगळं आठवतं आणि ती खूप इरिटेट होते आणि ती जो कलश असतो गृहप्रवेशाचा, तो एकदम जोरात त्याला लाथ मारते. खूप रागामध्ये ती त्याला लाथ मारते. तर तिकडून लगेच तिची सासूबाई म्हणजे पार्थची आई वगैरे ते सगळे पण तिथे येतात आणि ते सगळे पण शॉक होतात काव्याचं हे बिहेवियर बघून. पण हे आहे कारण तिला खूप राग आलेला आहे. तिला काही कळतच नाहीये, की ज्याच्यासोबत प्रेम केलं त्याच्यासोबत लग्न नाही झालंय. ती स्टँड पण नाही घेऊ शकली. तिचं जबरदस्ती लग्न लावून दिलेलं आहे. परंतु आता येणाऱ्या एपिसोडमध्ये जेव्हा काव्य आणि पार्थला हे कळेल, की नंदिनी आणि जीवाचं लग्न झालेलं असेल, तेव्हा त्यांच्यावर काय बीतेल आणि आता समोरचे एपिसोड खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? मला कमेंट करून जरूर सांगा आणि अपकमिंग एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.